नमस्कार. पुन्हा एकदा सर्व सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत. पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. याचा पार्ट 1 काल बघितलेला आहे. पोलीस भरती 2024च्या अनुषंगानं 2023 मध्ये जी पोलीस भरती झाली होती त्यातलेच काही प्रश्न मुद्दामून घेऊन येत आहे, जेणेकरून आपला सराव व्हावा. त्यातलाच पहिला प्रश्न आजचा: न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? मित्रांनो, न्यूरोलॉजी कालच्या पण ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न होता. आपली जी टोटल नर्वस सिस्टीम आहे किंवा त्याला चेतासंस्था म्हणू किंवा मेंदू, या संदर्भाचा अभ्यास करणारी ही न्यूरोलॉजी ही शाखा आहे. त्याच पद्धतीनं हाडांचा अभ्यास जर असेल तर त्याला ऑस्टिओलॉजी असं म्हणतो. दाताचा अभ्यास डेंटॉलॉजी किंवा डेंटिओलॉजी ह्या पद्धतीचा शब्दप्रयोग आहे. पटकन पुढे जाऊया. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षतेचा सिद्धांत मित्रांनो आपल्याला आईन्स्टाईननी मांडलेला आहे. डार्विननी काय केलं तर डार्विनने आपल्याला उत्क्रांतीवाद ज्याला म्हणतो आपण, तर मानवाची उत्क्रांती कशी झाली काय अमकं तमकं, हे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत डार्विनचा आहे. न्यूटनचं गुरुत्वाकर्षणचा नियम किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध किंवा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने लावलेला आहे. आणि गॅलिलिओ ज्याला आपण दुर्बीण म्हणतो, त्या दुर्बिणीच्या संदर्भामध्ये गॅलिलिओचं नाव घेतलं जातं किंवा श्रेय दिलं जातं. प्रश्न पुढचा: विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? ऊर्जेचं एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये रूपांतर, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर ज्याला आपण अवस्थांतर रूपांतर असं म्हणतो. विद्युत जनित्र म्हणजे काय? जनरेटर. जनरेटर काय करतं? लाईट गेल्यानंतर आपल्याला काय केलं जातं? बाबा आपल्या घरातले ट्यूब असेल, बल्ब असेल, तर हे जनरेटरवर चालू आहे म्हणतो. जनरेटरमधनं कुठनं ऊर्जा आली? बरोबर ना? जनरेटरमध्ये जी काय मशीन फिरती करते ती झाली यांत्रिक ऊर्जा, आणि ह्या यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर हे आपण विद्युत ऊर्जेत केलेलं असतं. पुन्हा एकदा सांगतो, विद्युत जनित्र आपल्या भाषेतलं जनरेटर आहे. जनरेटर म्हणल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, जनरेटरला मोटर आहे, ती मोटरमधनं जी ऊर्जा तयार होणार आहे तिची यांत्रिक ऊर्जा असणार आहे. त्याच्यापासून आपण घरातले आपले दिवे वगैरे सगळे चालू होणार आहेत. म्हणजे यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर हे कशात होत आहे? विद्युत ऊर्जेमध्ये होत आहे. प्रश्न पुढचा: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? मुंबई, दिल्ली, पंतनगर, पुणे. आता ह्याचा शॉर्ट फॉर्म आपण काय म्हणून बघतो? NCL. हे नाव तुम्ही आत्ता कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळीकडे तुम्ही हे नाव कायम तुमच्या ऐकण्यात होतं. NCL कुठनं ह्याला आलेली होती संस्था? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आपल्या पुण्यामध्ये आहे. NCLचं मुख्यालय कुठं आहे? पुणे इथं आहे. याची स्थापना 1950ला याची स्थापना झालेली होती. ठीक आहे. चला, पितळ. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? आपल्याकडे जे संमिश्र नावाचा प्रकार आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. तांबे, जस्त, तांबे, कथील, तांबे, जस्त व कथील, लोह व तांबे. तत्पूर्वी आपल्याला संमिश्र कशाला म्हणायचं हे पण लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. दोन धातू आहेत, ह्या दोन धातूंचं समांगी मिश्रण. समांगीचा अर्थ आहे की समसम प्रमाण म्हणूया, किंवा जे एकजीव होतं, हे असं एकजीव असणारं दोन धातूंचं, किंवा एक धातू असेल एक अधातू असेल, यांचं एकजीव असलेलं मिश्रण म्हणजे बाबा संमिश्र म्हणू. मग ह्या संमिश्राचा आपण व्यावहारिक पातळीवर उपयोग केला जातो. त्यापैकी पितळ ही एक संमिश्र आहे, स्टेनलेस स्टील ही एक संमिश्र आहे, किंवा ज्याला कांस्य म्हणू आपण, कांस्य. तर हे कांस्य हे सुद्धा एक प्रकारचं संमिश्र आहे. आलटून पालटून प्रश्न प्रत्येकावर एक एकदा विचारलेला आहे. पितळावर प्रश्न आहे, स्टेनलेस स्टीलवर प्रश्न आहे, कांस्यावर प्रश्न आहे. तर मित्रांनो, पितळ हे तांबे व जस्त यांचं संमिश्र आहे. मग पुन्हा प्रश्न चालू झाला, कांस्य कशाचा आहे? तर मित्रांनो, कांस्यमध्ये तांबे एक असणार आहे, तांबे प्लस कथील हे कांस्य हे संमिश्र कशापासून बनलेलं आहे? आता आपल्यापाशी पेन नसल्यामुळं आपण डायरेक्ट माऊसनेच लिहित आहोत, त्याच्यामुळे थोडं अक्षराच्या संदर्भामध्ये तुम्ही समजून घेताल अशी अपेक्षा करतो. पेन टॅब नाही आहे जवळ, त्याच्यामुळं जे उपलब्ध साधन आहे त्याच्यातनं मार्ग काढून पुढे आपलं नेणं चालू आहे. ठीक आहे. कांस्य हे संमिश्र कसं तांबे आणि कथील ह्या दोघांचं मिश्रण आहे. आणि ज्याला तुम्ही स्टेनलेस स्टील म्हणता, हे स्टेनलेस स्टील मात्र तुमचा कार्बन असणार आहे. कार्बन प्लस क्रोमियम प्लस निकेल. कार्बन, क्रोमियम आणि निकेल
ह्या तिघांचं एकत्रीकरण करून जे संमिश्र तयार होतं त्याला स्टेनलेस स्टील असं म्हणतात. पुन्हा एकदा बघा, स्टेनलेस स्टीलसाठी काय काय, कार्बन, क्रोमियम आणि निकेल हे 3. चला प्रश्न पुढचा. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे, किंवा पहिली बुलेट ट्रेन ही कोणत्या 2 शहरांदरम्यान धावणार आहे? मित्रांनो, बुलेट ट्रेन हा प्रकार आत्ता आपल्याकडे ही होत आहे, तयार होत आहे पहिली बुलेट ट्रेन. पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद म्हणा किंवा अहमदाबाद ते मुंबई म्हणा. तर मित्रांनो, बुलेट ट्रेनवर कायम परीक्षेत प्रश्न दिसणार दिसणार दिसणार. फक्त एवढंच करून जायचं नाही आपल्याला. तर आता ह्या बुलेट ट्रेनच्या संदर्भामध्ये सगळेच घटक आपल्याला बघावे लागतील. एक तर बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद, त्यापैकी अहमदाबादचं पहिलं स्टेशन साबरमती असणार आहे. साबरमती जंक्शन इथून ही चालू होईल आणि आपल्या इथं मुंबईमध्ये, ज्याला आपण मुंबई BKC म्हणू, मुंबई BKC इथं ही पोचणार आहे. अशा पद्धतीनं जवळजवळ मित्रांनो त्या मार्गावर 12 स्टेशन आहेत. किती स्थानकं आहेत बुलेट ट्रेनच्या ह्याच्यावर? 12 स्थानके आहेत. आणि ह्या 12 स्थानकापैकी मुंबई म्हणजे महाराष्ट्रात फक्त 4 स्थानकं असणार आहेत आणि गुजरातच्या हद्दीमध्ये 8 स्थानकं असणार आहे. एकूण हा प्रवास ह्याचा लांबी 508 किलोमीटर आहे मित्रांनो. 508 किलोमीटर, 508 पॉईंट समथिंग 18 अशा पद्धतीनं त्याची लांबी आहे एकूण महामार्गाची. ही एकूण महामार्गाची लांबी जी आहे त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्यात किंवा महाराष्ट्राच्या हद्दीत केवळ 1,600 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. उरलेला सगळा गुजरातच्या हद्दीमध्ये असणार आहे. आणि हे अंतर पूर्ण करायला रेल्वेला 2 तास 7 मिनिटे लागणार आहेत. 2 तास 7 मिनिटे हे अंतर 2 तासात फक्त पूर्ण होणार आहे जवळजवळ. परंतु हीच जर रेल्वे 12च्या 12 स्टेशनला थांबणार असेल तर मग मात्र हेच अंतर आणखीन वाढतंय. हे अंतर जवळजवळ 2 तास 58 मिनिटाचं होणार आहे. त्याच संदर्भात आणखीन एक महत्त्वाचं, की जे काही खर्च लागणार आहे हा खर्च करायला भागवण्यासाठी, म्हणजे ह्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जो काही खर्च येणार होता त्यासाठी भारत देशाने कर्ज घेतलेला आहे. आणि हे कर्ज आपल्याला जपान ह्या देशाकडनं घेतलेलं आहे. जपान ह्या देशामधली एक जायका नावाची कंपनी आहे. त्याच्यावर सुद्धा कायम प्रश्न पडणार, त्याच्यावर लक्ष राहू द्या. जपान ह्या देशामधली जायका नावाच्या कंपनीकडनं ह्या बुलेट ट्रेनसाठी आपल्याला अर्थसहाय्य झालेलं आहे. 0.01% ह्या व्याजदराने आपण कर्ज घेतलेलं आहे. आणि ह्या कर्जाच्या व्यतिरिक्त जो खर्च लागणार आहे त्या खर्चाचं विभागणी केंद्र सरकार 50% आणि महाराष्ट्र आणि गुजरात सरकार 25-25% ह्या प्रमाणात हे असणार आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा ह्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं, पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद, एकूण त्याची लांबी 508.18 किलोमीटर, त्यापैकी 1,600 किलोमीटर महाराष्ट्रात असणार आहे, उर्वरित गुजरातला असणार आहे. या महामार्गावर एकूण स्टेशन किती किंवा स्थानकं किती असणार आहेत? 12. त्यापैकी बुलेट ट्रेनच्या 12 स्थानकापैकी केवळ 4 स्थानके ही महाराष्ट्राच्या असणार आहेत. उरलेली 8 स्थानके ही गुजरातच्या हद्दीमध्ये असणार आहेत. सुरुवात कुठून होईल? गुजरातच्या साबरमतीपासून मुंबई BKC पर्यंत असणार आहे. सहकार्य कुणाचं घेतलं? जायका नावाची कंपनी जी जपानमधली आहे तिथनं. आणि एकूण काय उरलेल्या खर्चामध्ये केंद्र राज्य हिस्सा कसा असणार आहे? केंद्र 50% असणार आहे आणि गुजरात आणि महाराष्ट्र प्रत्येकी 25-25% असणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला आहे? रतन टाटा, लता मंगेशकर, अब्दुल कलाम, महात्मा गांधी. मित्रांनो, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो. म्हणजे आहेच ॲक्च्युली सर्वोच्च नागरी सन्मान आहे. जे काही नागरी पुरस्कार आहेत आमच्याकडे आहेत त्यांचा क्रम जर बघितला आपण तर सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात श्रेष्ठ असा कोणता असतो? 1 नंबरला भारतरत्न असतो. भारतरत्न 1 नंबर कोण झाला? भारतरत्न. 1954ला याची सुरुवात झालेली आहे. 2 नंबरला पद्मविभूषण असतो मित्रांनो, पद्मविभूषण. 3 नंबरला फक्त पद्मभूषण आणि 4 नंबरला फक्त पद्मश्री. आपल्याला याची श्रेणी विचारली जाते, क्रम लावताना सुद्धा विचारला जातो. नागरी पुरस्कारातला सर्वोच्च सन्मान कोणता? भारतरत्न. नंतरचा क्रम विभूषण, नंतर भूषण, नंतर श्री. ह्या पद्धतीने त्याचा क्रम सांगावा लागेल.
तर आतापर्यंत जर आपण बघितलं तर भारतरत्नला सुरुवातीला 1954ला हा मरणोत्तर द्यायची व्यवस्था नव्हती. नंतर 1955 पासून मरणोत्तर सुद्धा देण्यात आला. आतापर्यंत अशा पद्धतीनं जवळजवळ 14 व्यक्तींना मरणोत्तर दिला. तर मित्रांनो, दिलेल्या पर्यायानुसार लता मंगेशकर यांना भारतरत्न 2001 साली मिळालेला आहे. भारतरत्न कुणाकुणाला दिला जातो मित्रांनो? तर कला असेल, साहित्य असेल, किंवा तुमचं क्रीडा क्षेत्र असेल, किंवा सार्वजनिक सेवा असेल, विज्ञान क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किंवा विशेष कामगिरी करणाऱ्यांना ह्या पद्धतीनं गौरवण्यात येतं भारतरत्न देऊन. पुन्हा एकदा सांगतो, कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा, सार्वजनिक सेवा. ठीक आहे. तर विशेष लक्षात ठेवायचं, आजपर्यंत केवळ आणि केवळ सचिन तेंडुलकर एकमेव आहे की खेळाडू म्हणून, ह्या एकमेव खेळाडू आहे ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं सचिन तेंडुलकर हेच सर्वात कमी वेळ भारतरत्न मिळवणारी व्यक्ती, असं लक्षात ठेवायचं. चला पुढे, आंध्र प्रदेशची नवी राजधानी कोणती? प्रश्न पुढचा, आंध्र प्रदेशची नवी राजधानी कोणती? आंध्र प्रदेशवर कायम प्रश्न पडण्याचं कारण असं आहे की हे आंध्र प्रदेशचं झालेलं विभाजन. आंध्र प्रदेशमधनं बाहेर पडलं आपलं तेलंगणा राज्य. मग एकतर प्रश्न आंध्र प्रदेशवर पडतो, नाहीतर प्रश्न तेलंगणावर पडतो. 2014 तारीख लक्षात ठेवायची. 2 जून 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा स्वतंत्र राज्य स्थापन झालं. तेलंगणा हे स्थापन होणारं कितवं राज्य झालं आता? 28वे राज्य म्हणायचं. क्रमानुसार ते 28वे राज्य होते. आणि ज्यावेळेस तेलंगणा हे राज्याची निर्मिती झाली, मग जोपर्यंत त्यांच्या राजधान्या वेगळ्या होत नाहीत तोपर्यंत मित्रांनो हैदराबाद ही संयुक्त राजधानी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची होती. पण ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये, म्हणजे 10 वर्षासाठी हैदराबाद ही संयुक्त राजधानी म्हणून वापरायचं असं संकेत देण्यात आले होते तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या दोघांना पण. पण ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आंध्र प्रदेश राज्याने स्वतःची अमरावती नावाची स्वतंत्र नवीन राजधानी स्थापन केलेली आहे. म्हणून आंध्र प्रदेशची नवी राजधानी कोणती म्हणल्यानंतर उत्तर काय द्यावं लागेल? अमरावती हेच योग्य उत्तर असणार. ठीक आहे. प्रश्न पुढचा, भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा टिंबटिंब साली संमत केला आहे. हिंदू विवाह कायदा 1955. हिंदू विवाह कायदा कधीचा आहे? 1955चा. 56चा नाही, कन्फ्युजन होतंय. 56ला सुद्धा एक कायदा आहे, पण कोणता आहे तो चेक करा नीटनेटकं. हिंदू विवाह कायदा म्हणल्यानंतर तुम्हाला 1955च उत्तर द्यावं लागतं. चला प्रश्न पुढचा, दुहेरी राज्य व्यवस्था कोणी बंद केली? प्रश्न अतिशय महत्वाचा, कन्फ्यूज करणारा, चुकवणारा. दुहेरी राज्य व्यवस्था कोणी बंद केली? रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड कॉर्नवॅलिस, किंवा वॉरन हेस्टिंग्स, किंवा विल्यम बेंटिंक. तत्पूर्वी दुहेरी राज्य व्यवस्था बंद कुणी केली, ह्याच्या आधी चालू कुणी केली, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस 1765चा अलाहाबाद तह झाला, म्हणजे ज्यावेळेस बक्सरचं युद्ध झालं, बक्सरचं युद्ध म्हणजे इंग्रजी साम्राज्याचा पाया बळकट झाला. बरोबर. 64ला युद्ध झालं आणि हे युद्ध थांबलं. अलाहाबादचा जो तो तह होता, त्या अलाहाबादच्या तहाने हे युद्ध थांबलं. आणि ह्या अलाहाबादच्या तहाने आपल्याला म्हणजे कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले बिहार आणि ओरिसाचे. त्यावेळेस इथं रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा गव्हर्नर आला. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर, लक्षात ठेवायचा. रॉबर्ट क्लाइव्ह हा भारताचं म्हणलेलं नाही, गव्हर्नर जनरल म्हणलेलं नाही, फक्त गव्हर्नर म्हणलेलं आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. ह्या रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्य व्यवस्था सुरू केली. दुहेरी राज्य व्यवस्थेचा अर्थ असा होता की इथं जे काय महसूल असणार आहे, की महसूल आणि लष्कर हे कंपनीचं असणार. परंतु इथं किंवा ती वसुली मात्र आमच्याकडून नको. वसुली तुम्ही करायची, पण टॅक्स आम्हाला द्यायचा तुम्ही, म्हणजे कुणाला? कंपनीला द्यायचा. आणि इथले जे न्यायनिवाड वगैरे आहेत हे सगळी नवाबाची जबाबदारी असेल. ह्या पद्धतीची दुहेरी राज्य व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. ज्यावेळेस वॉरन हेस्टिंग्स, क्लाइव्ह नंतर ज्यावेळेस वॉरन हेस्टिंग नंतर गव्हर्नर म्हणून आला, त्यावेळेस मित्रांनो ह्या वॉरन हेस्टिंगने ही दुहेरी राज्य व्यवस्था बंद केली. पुन्हा एकदा लक्षात घ्या, चालू कुणी केली? रॉबर्ट क्लाइव्हने. बंद कुणी केली? वॉरन हेस्टिंगने. दोघांवर पण तिकडे लंडनमध्ये महाभियोग चालवला गेलेला होता. ठीक आहे. वॉरन हेस्टिंगचा आणखीन एक लक्षात काय ठेवायचं?
वॉरन हेस्टिंग्ज, हा आपण आता काय बघितलं, रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर आहे. आणि वॉरन हेस्टिंग्ज पासूनच 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा नियामक कायदा आला. आणि इथंच बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झालता. बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला होता. आणि त्याच्यामुळं पुढची कारकीर्द वॉरन हेस्टिंगची गव्हर्नर जनरल म्हणून झाली. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोण, तो वॉरन हेस्टिंग. ठीक आहे. गाडी पुढे, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष कोण? मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा बघा, तुम्हाला काँग्रेसच्या स्थापनेवरनं किंवा काँग्रेसच्या ह्याच्यावर प्रश्न आहे. 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. आणि आजपर्यंत म्हणजे कधीपर्यंत म्हणतोय आपण, 2024 घेतलंय आपण, बरोबर का नाही? 1885 ते तुमचं 2024 आजपर्यंत किती महिला अध्यक्ष झाल्या? तर आजपर्यंत 5 महिला अध्यक्ष झाल्या. 5 महिला अध्यक्ष कोण कोण? ॲनी बेझंट झाल्या, सरोजिनी नायडू झाल्या, निली सेनगुप्ता झाल्या, इंदिरा गांधी झाल्या, सोनिया गांधी झाल्या. प्रश्न पुन्हा एकदा नीटनेटका ऐका. आपण काय म्हणतोय की काँग्रेसची स्थापना 1885ला, पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतरही एकूण किती महिला झाल्या? तर एकूण 5च महिला झाल्या. त्यापैकी 1917ला जे कलकत्ता येथे अधिवेशन झालं होतं 1917ला, ते ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. आणि ह्याच ॲनी बेझंट काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष आहेत. ॲनी बेझंट ह्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. तर नंतर 1925ला सरोजिनी नायडू ह्या अध्यक्ष झाल्या. आणि त्या अधिवेशन झालं होतं कानपूर येथे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आपल्याला त्यांचं कुठं कोणत्या अधिवेशनाच्या ते सुद्धा विचारलं जातं. आणि बेझंट कलकत्ता 1917, सरोजिनी नायडू कानपूर 1925. नंतर तिसऱ्या निली सेनगुप्ता, आता इथं नाव पर्यायात नव्हतं पण इथं लिहायचं थोडं लिहिण्याचाच प्रॉब्लेम आहे. मी नुसतं निली लिहितो, तुम्ही पुढे लक्षात ठेवा. निली सेनगुप्ता ह्या 1933ला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. हे अधिवेशन सुद्धा झालं होतं कलकत्तामध्ये. कलकत्ता या ठिकाणी झालेल्या 1933च्या निली सेनगुप्ता ह्या तिसऱ्या अध्यक्ष होत्या. आणि नंतर साल येतं मित्रांनो, पेन बदलतोय, पेनचा रंग लक्षात राहू द्या तुमच्यासाठी. 1959 मी साल सांगितलं, 1959. ठिकाण होतं दिल्ली. आणि काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, तुम्हाला आता माहिती असेल कोण असतील, इंदिरा गांधी. मित्रांनो आता पेन का बदलला, कारण सांगतो तुम्हाला. आपण बोलतोय 1959 बद्दल. हे विशेष अधिवेशन होतं, म्हणजे भारत स्वतंत्र झाला, बरोबर. भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा चालू झालेला कार्यक्रम. 1947ला भारत स्वतंत्र झाला. इथं एक प्रश्न तयार होतो, स्वातंत्र्यपूर्व काळात किती महिला अध्यक्ष झाल्या? उत्तर सांगावं लागतंय 3. आलं का लक्षात? आता स्वातंत्र्यपूर्व काळात 3 आणि आजपर्यंत किती? 5. ठीक आहे. आणि मग 1998 पासून 2017 पर्यंत सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. सरहद्द गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? आगा खान, खान अब्दुल गफ्फार खान, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना. योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. यांच्या संदर्भात सुद्धा परीक्षेमध्ये कायम प्रश्न दिसतात. पुढचा प्रश्न, अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब होते. अभिनव भारत, ज्याचं दुसरं नाव यंग इंडिया. पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई. क्रांतिकारी संघटनेच्या संदर्भामध्ये कायम एक प्रश्न तुम्हाला असणार. जहाल गट, मावाळ गट, प्रत्येकावर एक 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 प्रश्न असतो. तत्पूर्वी आम्हाला लक्षात आलं पाहिजे, ज्याला आम्ही अभिनव भारत म्हणतो, ते अभिनव भारतचं मूळ नाव आहे मित्रमेळा. अभिनव भारतचंच मूळ नाव काय आहे? मित्रमेळा. मित्रमेळा नावाची एक संघटना सावरकर बंधूंनी चालू केलेली 1899ला. ठिकाण होतं नाशिक. म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, उत्तर आहे नाशिक. तरी सुद्धा यंग इंडियावर किंवा
अभिनव भारतवर आणखीन काय काय प्रश्न अपेक्षित असतात त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मित्रमेळा हे काय गणेश सावरकर, विनायक सावरकर किंवा नारायण सावरकर, त्यांच्या वडिलांचं नाव दामोदर सावरकर, म्हणजे विनायक दामोदर सावरकर, गणेश दामोदर सावरकर, नारायण दामोदर सावरकर या भावंडांनी 1899ला क्रांतिकारी मित्रांची एक मित्रमेळा नावाची संघटना उभा केली होती, जिचंच पुढे चलून 1904 मध्ये रूपांतर ही अभिनव भारत ह्या नावाने केलं गेलं, ज्यालाच आपण यंग इंडिया असं म्हणतो. यंग इंडिया म्हणण्याचा सुद्धा उद्देश काय होता, तर जी इटली होती, इटलीमध्ये मॅझिनी नावाचा जो ही होता क्रांतिकारक, त्या मॅझिनीचा सावरकरांवर प्रचंड पगडा होता. आणि हिथं इटलीमध्ये जी चालू झाली ती यंग इटली, त्याचनुसार इथं सुद्धा यंग इंडिया नावाने चालू केलं होतं इथं नाशिकमध्ये. आणि ह्याच संदर्भामध्ये त्यांच्या सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन ज्या काय घटना घडल्या त्याच्यावर सुद्धा आपल्याला परीक्षित प्रश्न पडतात. सावरकर ज्यावेळेस लंडनला गेले, लंडनला जाऊन तिथनं त्यांनी जे रिव्हॉल्वर किंवा पिस्तुला पाठवल्या होत्या, त्या पिस्तुल्यातनं 1909 साली आपल्या इथं 2 घटना घडल्या होत्या, ज्याचाच पडसाद किंवा हे म्हणून परत सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. एक 1909ला तुम्हाला एक नाव लक्षात ठेवावं लागेल, वाईली. वाईली म्हणजे कर्झन वाईली. दुसरं नाव लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, जॅक्सन. या दोघांचाही खून करण्यात आलेला होता किंवा वध करण्यात आला होता. लक्षात ठेवा, कर्झन वाईली आणि जॅक्सन दोघांवरही कायम प्रश्न असतात. दोघांचंही 1909ला हे झालेलं आहे. 1 जुलै 1909ला कर्झन वाईली नावाचा जो लेफ्टनंट कर्नल होता, ह्याला श्याम मदनलाल धिंगरा, मित्रांनो ही नावं कायम लक्षात राहू द्या. लक्षात ठेवा, वाईलीचा खून किंवा वाईलीला टिंब च्या हातून हे झालं. श्याम मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकांनी ह्या कर्नल वाईलीला गोळ्या घातल्या. तर जो का नाही लेफ्ट ही होता आपला मॅजिस्ट्रेट, कसला म्हणायचं, नाशिक जिल्हा मॅजिस्ट्रेट म्हणायचं नाशिकचा, तर ह्यांना अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी त्या जॅक्सनला गोळ्या घातल्या. ठीक आहे. प्रश्न पुढचा, आधुनिक भारताचे जनक या शब्दात कोणाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक, मित्रांनो आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन राय यांना आपण ओळखतो किंवा राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हणतात. प्रश्न 15 पुन्हा एकदा ह्याच्यावर कायम परीक्षेत तुम्ही बघता सतत वेगवेगळ्या स्वरूपात सारखे प्रश्न तुम्हाला दिसतील. जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? डायर कमिशन, रौलेट कमिशन, ओडवायर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही जर पहिला पर्याय आणि शेवटचा पर्याय बघितला तुमच्या लक्षात येईल. डायरने गोळीबार केला. डायर हा अधिकारी होता, तो गोळीबार करण्यासाठी, जनरल डायर. आणि ओडवायर ह्या सगळ्या घटनेचा सूत्रधार होता. बघा नीट. त्याच्यामुळे ही 2 तर उत्तर असणार नाहीत, उघड आहे. ह्या सगळ्या घटनेचा सूत्रधार खरा ओडवायर, आणि ज्याचे बाबा पुढे येऊन नेतृत्व केलं कुणी? डायरने. आणि ह्याच्यासाठी आता राहिले 2च आयोग, एक हंटर आयोग आणि एक रौलेट आयोग. तर रौलेट आयोग नव्हतं, उत्तर आहे हंटर आयोग. पण तरी सुद्धा आणखीन इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हंटर आयोग तुम्हाला 2 दिसतील. हंटर आयोग सुद्धा तुम्हाला 2 दिसतील. एक हंटर आयोग आहे 1919चा, आणि यापूर्वी सुद्धा एक हंटर आयोग येऊन गेलेला होता. तर ह्याच्या आधीचा जो हंटर आयोग होता मित्रांनो, तो हंटर आयोग आला होता शिक्षणासाठी, भारतातल्या शिक्षण व्यवस्थेची समीक्षा होती. आणि हा 1919चा जो हंटर आयोग आहे तो जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. मग जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं? 13 एप्रिल 1919. जालियनवाला बाग हत्याकांडाचं तारीख किती? 13 एप्रिल 1919. खरं हा प्रकार सुरू झाला होता 10 एप्रिल. एकाने पंजाबमधले 2 क्रांतिकारक होते, एक होते सत्यपाल, एक होते डॉक्टर सैफुद्दीन किचलू. तर ह्या दोघांवर तडीपार ह्या दोघांना केलं होतं. नाव लक्षात ठेवा, सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल. ह्या क्रांतिकारकांना तडीपाराचा आदेश काढला होता तत्कालीन त्या इंग्रज सरकारने. त्यांच्या तडीपारीची बाबा ही कॅन्सल करावं, यांची सुटका करावं, ह्यासाठी पंजाबमधील जनता इंग्रज अधिकाऱ्यांच्या घराकडे निघालेली होती.
त्या जमावावर ह्या 10 एप्रिल रोजी प्रचंड गोळीबार करण्यात आला. लाठीचार्ज, गोळीबार. आता 8-10 क्रांतिकारक गेले. तिथं जे जमाव चिडला, त्या जमावाकडून प्रतिक्रियेच्या स्वरूपात जी जाळपोळ ही ते घटना झाल्या. मग त्या शहरामध्ये सगळीकडे संचारबंदी वगैरे लागू करण्यात आली. अमृतसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु 13 एप्रिलला बैसाखी नावाचा आपला सण होता. जो शीख बांधव, हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत होते. कोणता सण? बैसाखी. त्या बैसाखीच्या निमित्ताने हे सर्व नागरिक आपल्या जालियनवाला बाग येथे जमले होते. परंतु जमावबंदीचा आदेश होता. आणि मग हीच संधी साधून ह्या डायरने काय केलं? 1600 फैरी झाडल्या मित्रांनो. 1600 बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्या. त्याच्यामध्ये जवळजवळ 400 लोक मृत्युमुखी पडले. आणि मित्रांनो, ह्याच अत्यंत अनंत जखमी झाले. ह्याच जखमी झालेल्यांमध्ये एक नाव आहे मित्रांनो, शहीद उधम सिंग. शहीद उधम सिंग हे ह्याच्यामध्ये जखमी झाले होते. ह्याच उधम सिंगने त्या जालियनवाला बाग हत्याकांडाचं उत्तर म्हणून 1940 13 मार्च 1940ला त्या अडवायरचा खून केला. अडवायरला सुद्धा लंडनमध्ये जाऊन संपवलं उधम सिंग यांनी. म्हणून त्यांना आपण शहीद उधम सिंग असं म्हणतो. ठीक आहे, आजचं सेशन इथंच थांबतो. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नसताल सबस्क्राईब करा. आपल्या इतर सहकाऱ्यांपर्यंत नक्की प्रत्येक लेक्चर आपलं पोचवत चला. मराठी व्याकरणाचे सुद्धा खूप सुंदर लेक्चर्स आहेत मित्रांनो, आवर्जून बघा, जास्तीत जास्त फायदा करून घ्या. नक्की तुमचं स्वप्न सत्यात उतरवा. धन्यवाद. भेटू असेच पुढच्या लेक्चर.